माझ्याकडं त्यांचा एक कॉम्प्युटर होता, 2 पेन ड्राईव्ह होते आणि 2 CD होत्या. तर मी ते त्यांच्या हातात दिलं. तर निरोप आला की साहेबांनी तुझ्या मुलीला घेऊन बोलवलं. म्हटलं का? साहेबांना माझा नंबर नाही का साहेबांकडं? मला सोडून ती कुठं जात नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती की नाही फिरायला घेऊन जातो वगैरे, असं बरचसा काही प्रकार झाला. मी ते सगळे नंबर काढून दाखवू शकते. ते म्हणतात ना हिचा माझा काही संबंध नाही, तर माझ्याकडे प्रूफ आहेत. तुमचा आणि माझा किती संबंध होता, माझ्याकडे तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत. आता मी तुम्हाला इतका घाणेरडा प्रकारे कितीतरी मुलींना आमिष देऊन, कितीतरी लोकांचे करिअर उद्ध्वस्त करून ह्या लोकांनी कितीतरी बाया नासवल्यात. काय फक्त आता 5-7 जण आहेत ना, जपान, मुस्ताक, टकले, बांगर, अजून 2-4 लोक आहेत. सांगता येईल ना. मला फक्त हे एवढं साध्य करायचंय, जे माझ्याबरोबर किंवा माझ्या मुलीबरोबर झालं, किंवा ते जे म्हणतात ते व्हिडिओची बाई आहे त्या मुलीबरोबर झालं, तसं अजून कोणाची उद्ध्वस्ती होऊ नये. ते जे व्हिडिओ तुम्हाला दिले होते आणि तुम्ही नंतर सोपवले त्यांना, काय होतं त्याच्यामध्ये, कसला प्रकार होतो तो, काय? आता ॲक्च्युअल हा अशील व्हिडिओ व्हायरल झाला तो त्यांचा. मग त्याच्यानंतर मला त्यांनी पुन्हा मुंबई, त्यांचे जे घरं आहेत, मुंबईचा फ्लॅट किंवा पुण्याचा फ्लॅट, अशा ठिकाणी मला घेऊन जायचे की चल माझ्याबरोबर, अमक्या अमक्या ठिकाणी थांबा, तिथे एक मॅडम आहेत, त्यांना गाडीत टाकून आणा, येताना नंबर घ्या. नंबर द्यायचे. मला काय माहितीच नाही, स्टार्टिंग मला काहीच कळालं नाही. मागच्या 29 जूनला एक प्रकरण घडलं होतं. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या तक्रारीवरून अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. ते प्रकरण नेमकं काय होतं, त्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. भीमराव धोंडेंना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जातं आहे. भीमराव धोंडेंच्या कार्यकर्त्यांकडून ही सगळी परिस्थिती निर्माण केली जाते, किंवा मग भीमराव धोंडेंच्या कार्यकर्त्यांनी सदरील तक्रारदार किंवा मग ज्या फिर्यादी महिला आहेत ज्यांच्याविरुद्ध तक्रार झाली त्यांच्यावर मारहाण केली, त्यांच्यावर हल्ले केलेत, असे सगळ्या प्रकारे. आणि नंतर बातम्या सगळ्या उसळून आल्या. भीमराव धोंडेंनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून प्रेशर आणून सदरील आरोपींना अटक करून घेतली. आणि त्यानंतर ते प्रकरण नेमकं काय झालं यावर नेहमी मराठी महाराष्ट्रानं प्रकाश टाकलेला आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न नेहमी मराठी महाराष्ट्र करत राहिलेला आहे. पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम नेहमी मराठी महाराष्ट्र करत आहे. मराठी महाराष्ट्र या सगळ्या प्रकरणाला बऱ्यापैकी हाताळण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मुळामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला त्रास किंवा मग कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक बदनामी करायचा हा कुठलाही मराठी महाराष्ट्र हेतू नाही आहे. मात्र जो कोणी चूक आहे, चुकीला चूक म्हणण्याचं काम नेहमी मराठी महाराष्ट्र केलेलं आहे. सदरील आरोपी ज्या खंडणीच्या गुन्ह्यामधल्या होत्या त्यांच्याशी मी आता बोलणार आहे. काय नेमकं झालं होतं, त्यांच्यावर कशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आणि काय नेमका प्रकार होता, त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून जे आहे ते सगळं ऐकून घेणार आहोत. ताई, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी आणि कशा प्रकार होता? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. 1 कोटींची तुम्ही खंडणी मागितली. तुमच्यासोबत 2 तुमचे साथीदारसुद्धा होते. एक महिला होती, एक पुरुष होता. आणि काय नेमकं घडलं होतं आणि तुम्हाला अटक करण्यात आली, काय सगळा प्रकार होता तो? खरं म्हणजे हे 100% खोटं आहे की एक पुरुष एक महिला माझ्यासोबत होती. एक पत्रकार होते, त्यांनी मला एक सहकार्याची भूमिका म्हणून त्यांनी माझी बातमी लावली होती. विनाकारण त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि सेकंड विषय असा झाला की मी झोपेत असताना मला पहाटेच्या वेळेस त्यांनी अटक केलं. त्यावेळेस माझे मुलं घाबरून गेले होते. म्हणजे कुठलाही ठोस पुरावा नसताना त्यांनी मला उचललं. हरकत नाही, उचलू द्यात, तो पण विषय नाही. कायदा आहे, कायद्याच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. पण मला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तर दिवसभर मला बसून ठेवण्यात आलं. माझी मानसिकता चांगली नव्हती, कारण त्याच्या आधीच मी एक 15 दिवस हॉस्पिटलाइज झालेले होते. मी विषप्राशन केलं होतं. तर माझी उठून बसण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती. नंतर एक महिलेचा जो मासिक पाळीचा पिरियड असतो तो पिरियड होता माझा. मला उठून बसता येत नव्हतं. मला त्या परिस्थितीत त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं आणि दिवसभर मला बसून ठेवलं एक आरोप्यासारखं. हरकत नाही, बसून बी ठेवलं तरी मी म्हणजे शांततेत. मला त्यांनी मोबाईल वगैरे मागितले, मी दिले. मला सिम वगैरे मागितले, मी ते सगळं त्यांनी जे मागितलं ते मी पूर्तता केली. कारण मी ह्यातला माझा कॉल किंवा मेसेज किंवा मी त्या लोकांना भेटलेही नव्हते. त्याच्यामुळे मला काय भीती नव्हती, कारण मला माहिती होतं की मी हे काही केलेलं नाही. मला ह्यात विनाकारण ओवल्या गेलं, कारण गेले 6 वर्षापासून मला हा त्रास होतोयच आहे. मी त्या लोकांमुळं माझं गाव सोडून मी इकडे तिकडे माझ्या मुलांना घेऊन
फिरती. आज तशा परिस्थितीत आमचे सासरे गेले, आमच्या सासूबाईंना पॅरेलाइज झाला, त्यामुळं मला नगरला यानं भाग पडलं. मी नगरला आल्याच्या नंतर माझ्याबरोबर तो घाणेरडा प्रकार परत चालू झाला आणि ह्याच्यात फक्त आणि फक्त माझ्या मुलीला मिळवण्यासाठी हा प्रकार त्यांनी केला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला ते जे पत्रकार आहेत बॉक्सर भैया म्हणून, त्यांना माझ्यासमोर मारहाण चालू होती. मी ते पाहत होते. अमानुषपणे ते मारहाण करत होते. तुम्ही कोर्टाची ऑर्डर घेतलेली नसतानाही तुम्ही एवढं अमानुष पद्धतीने कोणाला मारू शकत नाही. आणि तिथं माझा चार्ज एक लेडीज PI असताना, म्हणजे लेडीज PIने घेतलेला असताना मला एक जेंट्स अधिकाऱ्याने मारण्याचा अधिकार नव्हता. आमचे माननीय दराडे साहेब, त्यांचे खरंच आभारी आहे मी, की एक भाऊ म्हणून त्यांनी माझ्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे नव्हतं. कारण गेले मी 15 दिवस पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होते. त्याच पोलीस ठाण्याचे का? त्याच पोलीस ठाण्याचे. मी कोतवालीमध्ये चक्रा मारत होते. पाहिजे तर तुम्ही तिथले फुटेज घेऊ शकतात. माझ्याकडे तिथले डॉक्युमेंट्स पण आहेत. त्यांनी निनामी कंप्लेंटी घेतल्या. मला कुठलाही सपोर्ट किंवा कुठलाही म्हणजे माझा कोणताही गुन्हा घेतला नाही. मग त्यावेळेस तुम्हाला नाही कळालं का? एक महिला येते तुमच्याकडं, तुम्ही ती कंप्लेंट घ्यायला पाहिजे बाबा. कंप्लेंट काय होती मला कळलं नाही. म्हणजे हा प्रकार खंडणीचा होता, मात्र तुम्ही कशा प्रकारची तुमच्यावर खंडणी का दाखल झाली हे मला विचारायचं आहे. आणि काय नेमका प्रकार होता? खरा हा असा प्रकार झाला की त्यांचं म्हणणं असं आलं की माझ्याकडं काही फुटेज आहेत, त्यांनी दिलेले, साहेबांनी दिले. त्यांनी दिलेले तुमच्याकडं? हो, त्यांनी दिलेले माझ्याकडे काही फुटेज आहेत. तर पोलिसांनी ते तपासलं. माझ्या मोबाईलमध्ये काही एक सापडलं नाही. मोबाईल आजही पोलीस स्टेशनला आहे. त्यांनी माझ्या घराची झडती घेतली, घरातही काही सापडलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की माझ्याकडे ते फुटेज वगैरे आहेत, पण त्यापैकी दादा माझ्याकडे काहीच नाहीये. आणि मला ह्या कुटाण्यात पडायचं नाहीये, कारण माझ्या मुली तिन्ही लग्नाला आहेत, एका मागे एक येतं. तर मला त्याच्यामुळे ह्या फंद्यात पडायचं नव्हतं. विनाकारण त्यांनी माझ्या आरोप केले की बाबा नाही हिच्याकडे हे आहे म्हणूनही. आणि मी त्यांना कुठलाही खंडणीचा म्हणजे विषय घेतलाच नाही की मला 10 रुपये तुमच्याकडून पाहिजे किंवा नाही पाहिजे. आणि मी जर आज तुम्ही सांगा, ते मला पोलीस स्टेशनला त्यांचं असं म्हणणं आलं की मी मागच्या वेळेस आम्ही तिला 50 लाख रुपये दिले. 50 लाख रुपये तुम्ही जर दिलेत तर मी लोकांची तर काम का करते आणि माझा नवरा हमाली का करतोय? माझ्या मुलीचं शिक्षण बंद काय? जर 50 लाख रुपये माझ्याकडे असताना माझ्या मुलीचं शिक्षण सुद्धा माझ्याकडून होत नाही 12वीचं. तर खंडणी मग कशी मागितली? खंडणी तुम्ही 1 कोटी रुपयांची मागितली, कशाच्या जोरावर मागितली असं त्यांचं म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आलं की जे फुटेज मी तिच्याकडे दिलेले आहेत, मग ते पोलीस स्टेशनला हे सांगत नाहीत की मी दिलेले आहेत फुटेज. त्यांनी माझ्याकडे जे वस्तू दिल्या होत्या, ज्यावेळेस मी त्यांच्याकडे कामाला होते त्यावेळेस त्यांनी जे माझ्याकडे वस्तू दिली त्या मी त्यांच्या हातात सुपूर्द केल्या. त्याला साक्षीदार टकले म्हणून त्यांचे. तुमच्याकडे ज्या वस्तू दिल्या होत्या, काही व्हिडिओज होते, ते परत दिलेत तुम्ही त्यांच्याकडे? हो, माझ्याकडं त्यांचा एक कॉम्प्युटर होता, 2 पेन ड्राईव्ह होते आणि 2 CD होत्या. तर मी ते त्यांच्या हातात दिलं. तर तिथं टकले साहेब होते, स्वतः साहेब होते. टकले कोण आहेत? हे टकले त्यांचे बरोबर काम करतात. त्यांचे PA म्हणून करतात आणि कधी त्यांचे शिपाई म्हणून पण करतात. म्हणजे आता त्यांचं कसं शिक्षक म्हणून असलं तर तो कधी PA म्हणून करतो, कधी शिक्षक म्हणून. 10वी नापास लोक पण त्यांच्याकडे शिक्षक आहेत, त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे, तो मोठा विषय. आणि ते सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे सुपुत्र केल्या त्या एक साधारण 6-7 वर्षापूर्वी. त्या गोष्टींचा माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. त्यांनी माझ्याकडे ठेवायला दिल्या, जशा ठेवायला दिल्या मी तशाच त्यांच्या हातात परत दिल्या. मी ते चेक पण नाही केलं की त्यात काय आणि काय नाही, कारण माझं शिक्षण कमी आहे दादा. मला कॉम्प्युटर लॅपटॉपचं काहीच कळत नाही. आणि मी फक्त माझ्याकडं फोन आहे तो मी आलेले फोन आणि करायचे फोन एवढंच मला माहिती आहे. मला त्यातलं काहीच येत नाही. नसन तर माझं शिक्षण मी तुम्हाला दाखला दाखवू शकते, माझं शिक्षण किती त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागणच. आणि मग त्यांचं म्हणणं असं आलं की ह्या वस्तू ती आम्हाला ब्लॅकमेल करते. ब्लॅकमेल करायचा विषयच येतो कुठं. मला ब्लॅकमेल, मी तुमचं तोंडच बघत नाहीये, तुम्ही इतके घाणेरडे लोक आहेत. तुम्ही जर माझ्या मुलीची मागणी करतायत, ती आई कसं तुमचं तोंड बघन आणि तुम्हाला कशाला खंडणी मागन? जर ती पाखरांना घेऊन नुसतं पंखा खाली लपती इकडं तिकडं तुमच्या लोकांच्या भीतीने, तुमचे हे 4-2 लोक आहेत काय, तुमचे जे PA म्हणवतात किंवा तुमचे शिक्षक म्हणवतात, ते घाणेरड्या पद्धतीने ह्याला त्याला पाठवतात, ह्याला रस्त्यावर आडून तुम्ही धमक्या देतात. आणि मी त्यांना कुठला फोन केला नाही. बरं, जर मी तुम्हाला खंडणी मागितली तर बाबा मी फोन केलेला दाखवा. सिद्ध झालं पाहिजे ते खंडणी झाल्याचे काही पुरावे, घेतल्याचे, दिल्याचे, मागितले, असे काही पुरावे पोलिसांना मिळालेत का अद्यापर्यंत? काहीच नाही. प्रकरणाला जून-ऑक्टोबर पर्यंत जवळजवळ आता 4 महिन्यात काही सुद्धा भेटलं नाही. काही सुद्धा ना माझ्या मोबाईलवरून कुठला कॉल भेटला, ना माझ्याकडे कुठली अमाऊंट भेटली, ना माझ्या अकाउंट मी तुम्हाला आत्ताही देते मायनस अकाउंट आहे, माझं एकच अकाउंट आहे काय.
ते पण माझं नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे, करंट नाही किंवा काय नाही किंवा बिझनेस अकाउंट नाही, नॉर्मल अकाउंट आहे. तुम्हाला मी त्याचे आत्ता डॉक्युमेंट्स देते सगळे. माझ्याकडे तसा काहीच प्रकार नाही आहे. आणि मी जर त्यांच्याकडून 5-50 लाख रुपये त्यांनी मला दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी प्रूव्ह करावात. माझं म्हणणं काय आहे, म्हणजे जो खंडणीचा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला तो अद्यापर्यंत सिद्ध झालेला नाही अजिबात. धोंडेंचा आणि तुमचा कसा संपर्क राहिलेला आहे ते कसं म्हणजे कळत नाही की तुमचा संपर्क कसा आहे, तुमच्याकडे ते पुरावे कसे आले, तुम्ही दिले परत कसे, काय कसं होतं ते, तुमचा कशी संपर्क कधीपासून होता? 2003 पासून मी त्यांच्याकडे होते. त्यांची बहीण आमच्या गावाकडे दिलेली मिरजगावला. त्या संबंधात मी त्यांच्याकडे कामाला लागले होते. मी ॲज ए शिपाई म्हणून काम करत होते. मग कधी का बाबा त्यांच्या फायली वगैरे आणणं नगरवरून किंवा काही थोडंफार पेमेंट असेल ते पोच करणं, छोटे मोठे कामं करायची. म्हणजे ते सांगते, म्हणजे सांगा म्या. किती वर्ष तुम्ही काम केलं त्यांच्याकडे? मी त्यांच्याकडे 2003 ते 2017 पर्यंत कामाला होता. मग या मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या नाही आहेत का? मग तुमचे काही बेबनाव झाला त्यांच्याबरोबर, काय घडलं होतं तुमचं? बिघडलं कशामध्ये, बिनसलं कशामुळे? मला खरा विषय असा झाला, ज्यावेळेस माझी मुलगी 10वी झाली ती आणि नॅशनलच्या कुस्त्या झालत्या. ती विभागीयला तिचा फर्स्ट नंबर आला आणि तिला सत्काराला म्हणून बोलवलं. त्यावेळेस मी तिथे गेले. तर म्हणजे माझी मुलगी पण त्यावेळेस म्हणजे अचंबा झाली की साहेबांनी एवढी मोठी अमाऊंट माझ्या हातात का दिली. त्यावेळेस तिला 50,000 रुपये बक्षीस म्हणून साहेबांनी दिलं. म्हणजे तिथं काय असं मोठा कार्यक्रम वगैरे नाही, छोटा 2-4 लोक त्यांचे कार्यकर्ते यांच्या थ्रू झाला तो कार्यक्रम. तिथला शाबासकी वगैरे दिली आणि त्याच्यात 8-10 दिवस लोटले. आणि एक दिवस त्यांचे जफ्फर म्हणून खूप एकनिष्ठ कार्यकर्ते, त्यांच्याकडून मला निरोप आला की साहेबांनी तुझ्या मुलीला घेऊन बोलवलं. म्हटलं का? साहेबांना माझा नंबर नाही का साहेबांकडं? तर म्हणे नाही, तुला बोलवलंय म्हणे, ये. तर म्हटलं ठीक आहे येते. पण मी मुलीला घेऊन नाही गेले, मी तशीच गेले. कारण मला थोडंसं वेगळं वाटलं त्यांच्या बोलण्यातून. मी गेले, म्हटलं जी साहेब बोलवलं होतं. म्हणे अरे मुलगी कुठे? म्हटलं मुलगी घरी. तिला आणलं नाही? म्हटलं नाही आणलं. अरे मला तिलाच भेटायचं होतं. म्हटलं काय कारण, काही काम होतं का? म्हण नाही असंच जरा फिरायला घेऊन जायचं होतं. म्हटलं साहेब माझी मुलगी कुठं फिरायला जात नाही, मला सोडून. एक तर ती हॉस्टेललाच ठेवलेली मी तिला पहिल्यापासून, मला सोडून ती कुठं जात नाही. ठीक आहे तुम्हाला माहिती की नाही फिरायला घेऊन जातो वगैरे, असं बराचसा काही प्रकार झाला. घाणेरड्या पद्धतीचे 2-4 शब्द त्यांनी मला वापरले. तिथूनच मी त्यांना सांगितलं तुमचा माझा रामराम इथंच. मी त्यांची खूप एकनिष्ठ कार्यकर्ती होती. म्हणजे त्यांचा माझ्यावर तेवढा विश्वास होता, माझाही त्यांच्यावर खूप विश्वास होता. एक भाऊ म्हणून मी त्यांना धरायची, भाऊ म्हणून मी त्यांना मानायची. पण ज्यावेळेस हे आजूबाजूच्या लोकांचे मला फोन मेसेज किंवा हे मला खूप त्यांनी त्या पिरियडला इरिटेट केलं. आणि मग मी तिथून माझ्या मुलीचं शिक्षणच बंद केलं. त्रिमूर्तीला तुम्ही जाऊन चौकशी करा, माझी मुलगी टॉपची रेसलर होती, तिची MPC UPSCची तयारी चालू होती. आणि मग तो हा घाणेरडा प्रकार झाला. मला फोन यायला लागले, काय येडेपणा करते, पोरीची लाईफ होऊन जाईल, तुझं करिअर होऊन जाईल, कॉलेजवर लावून घेतो जॉबला, असं तसं. मला असं थोडंसं आमिष आहे. पण एक लाचार आईनी जर तो निर्णय घेतला असता तर मी समजू शकले असते, पण मी लाचार नव्हते. माझ्यात ती कष्ट करण्याची ताकद होती. म्हणलं धुणे भांड्याची कामं करून खाईन, पण ह्या गोष्टी नको. मी मुलीचं शिक्षण वगैरे बंद केलं, आम्ही नगर सोडून फरार झालो. तिथून हा प्रकार जास्त पेटला. नाही तर आजपर्यंत मी तुम्हाला ते त्यांचे माझे कॉल झालेले, मी ते पूर्ण 2003 पासूनचे माझे पोस्टपेड नव्हतं, पोस्टपेड आहे माझं. BSNLचे माझे 2 सिम होते त्यावेळेस. मी तुम्हाला कॉल हिस्ट्री दाखवू शकते, मी ते सगळे नंबर काढून दाखवू शकते. ते म्हणतात ना हिचा माझा काही संबंध नाही, तर माझ्याकडे प्रूफ आहेत. तुमचा माझा किती संबंध होता, माझ्याकडे तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत. बरं मी तर समजा तुमचा माझ्याशी काही संबंध नव्हता, मग फक्त माझेच फोन यायला पाहिजे होते तुमच्या मोबाईलवर. तुमच्या PNचे तुमच्या लोकांचे काय कारण मला फोन यायचं, तुमच्या कॉलेजवर, तुमच्या घरच्या बंगल्यावर काय कारण होतं माझं यायचं जायचं, तुमच्या पुण्याच्या फ्लॅटला, तुमच्या मुंबईच्या फ्लॅटला काय कारण होतं माझं यायचं जायचं, तुमचा नगरचा फ्लॅट होता तिथं यायचं जायचं काय कारण होतं माझं, काहीच कारण नव्हतं ना. तुमचा माझा संबंध नाही ना, मग तुम्ही मला बोलवलं का? आणि दादा एक ही सर्वसामान्य बाई नाही, एक मुलीची आई म्हणून सांगते दादा मी तुम्हाला. इतका घाणेरडा प्रकारे कितीतरी मुलींना आमिष देऊन, कितीतरी लोकांचे करिअर उद्ध्वस्त करून ह्या लोकांनी कितीतरी बाया नासवल्यात. काय फक्त आता मी डेअरिंग करतेय,
पण मला आज किती घाणेरड्या प्रकारे त्रास होतोय, माझ्यावर खोटे गुन्हे. आणि अजून पण मी तुम्हाला सांगते, ही बातमी लागल्याच्या नंतर तुम्ही पाहता माझ्यावर लगेच गुन्हा दाखल होणार. 4 महिन्यात दुसरा गुन्हा दाखल झाला नाही, पण ही बातमी पाहिल्याच्या नंतर आज तुम्हाला मी बोलवलेलं नाही. तुम्ही माझ्यापर्यंत आलायत, तुम्ही मला 100 वेळेस कॉल केले, मी तुम्हाला भेटले नाही. का भेटले नाही? मला माझ्या लेकरांची भीती. पण आज तुम्ही माझ्या घरापर्यंत आल्यात, मला तुमचा अपमान करता येईना. पण तुम्हाला सांगते, ज्यावेळेस ही बातमी तुम्ही पाहता, लावता, तुम्ही पाहता मला अटक होती का नाही, माझ्यावर खोटे गुन्हे किती पडतात काय. आणि मी काय म्हणते, खरंच त्यांनी ना, मी जर त्यांना खंडणी मागितली असेल ना, त्यांनी सावकाश मला हात बसवावं, कारण मी चुकीचे नाही हे मला माहिती. पण ज्यावेळेस न्यायालयात हे प्रकरण जाईल त्यावेळेस हे त्यांचे 5-7 जण आहेत ना, जपान, मुस्ताक, टकले, बांगर, अजून 2-4 लोक येतं, ह्यांचे सगळ्यांचे पितळ, ह्यांनी किती लोकांच्या उद्ध्वस्ती केल्यात, किती लोकांच्या माड्यावर पाय देऊन हे वर आलेत. हे साजुकीचं आव्हान आणतात ना, गरीब येतं, साधे येतं, खरंच ते लय गरीब आहेत. त्यांच्यासारखे गरीब माणसं होऊ शकत नाहीत जगाच्या पाठीवर, कारण ते सर्वसामान्य महिलांना इतकी चांगली मदत करतात की त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त होतं, किंवा त्या बायकाचा परत दिसत नाहीत. आज मी फक्त थोडीशी जिद्दी असल्यामुळं दादा माझं जगणं झालंय, नाही तर कधीच माझ्यावर हरळ उगवली असती. आणि मी केलाही, नंतर आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मोठ्या मुलीने मला वाचवलं. माझं नशीब चांगलं होतं किंवा माझ्या परमेश्वराची कृपा आहे, म्हणून मी आज तुमच्या पुढं बस्तीने बोलते. आज माझ्या लेकरांवर तुम्ही वाईट नजर ठेवतायत. मी लाचार आई नाही हो, जशा तुमच्या बाकीच्या शिक्षिका वगैरे आहेत, त्यांनी केलं असेल काही, पण मी एवढी लाचार नाही. माझ्यात धमक आहे, धुणे भांडे करून माझ्या मुलांना खाऊ घालायची. आणि आज माझी परिस्थिती तुम्ही डोळ्याने पाहतायत. पॅरेलाइज झालेल्या सासूबाई आहेत, माझे 4 लेकर आहेत, 2 नंबरची मुलगी अपंग आहे. म्हणजे एवढं सगळं, आणि माझा नवरा हमाली करतोय. जर मला तुमच्याकडून जर एवढ्याले पैसे भेटते तर माझ्या नवऱ्याने हमाली का करावा? मी सर्वसामान्य कुटुंबात नाही, मी सर्वसामान्य म्हणूनच जगायला तयार आहे. आणि मला सर्वसामान्य म्हणून मला तुमच्यासारखं नाव नाही कमवायचं, खरंच नाही कमवायचं. का नाही कमवायचं? तुम्ही जर एवढं घाणेरड्या पद्धतीने ते पैसे, नाव, तुमची इमेज असेल तर तुमच्या जिंदगी, कारण सर्वसामान्य बाई किंवा एखादी मुलगी तुमच्याकडे शिकायला येते तर तिच्या पुढच्या करिअरच्या हिशोबाने शिकायला येते. तुम्ही त्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं तुम्ही उद्ध्वस्ती करतात. तुम्हाला कोणी अधिकार दिले? तो काय अधिकार आहेत तुम्हाला? आज माझ्या मागं लागलेत काय दादा? मला काय बॅकग्राऊंड आहे माझं? मला काय, मी राजकीय आहे का? मला तुमच्या राजकारणाशी काही घेणं देणं आहे का? तुमचे लोक माझ्या वाटे जातात म्हणून मी तुमच्या वाटे गेले ना. पोलिसात तुम्ही जात होतात असं सांगितलं बोलत असताना आता, की मी वारंवार पोलीस ठाण्याचे, कोतवाली पोलीस ठाण्याचे चक्कर मारल्या. काय प्रकरण होतं? कशामुळे, कसली तक्रार करत होता तुम्ही त्यांच्याकडे? तुम्हाला काय झालं होतं? मला जीवे मारण्याच्या धमक्या, त्याच व्हिडिओ संदर्भात जीवे मारण्याच्या धमक्या, त्या म्हणजे तो व्हिडिओ माझ्याकडे नाही हे त्यांना पण माहिती की ते माझ्याकडे काहीच नाहीये. तरी सुद्धा का त्रास देतात तुम्हाला? मला फक्त त्यांनी ज्यावेळेस माझ्या मुलीची ऑफर केली, मी त्या गोष्टीला नाही म्हणले, तिथनं पुढं हे प्रकरण जास्त पेटलं. मी इतके दिवस माझ्या मुलीचं नाव पुढं येऊ देत नव्हते किंवा काय, मी माझ्यावरच, कारण माझ्या मुलीचं लग्न. तुमचा जामीन नंतर ते खंडणीच्या गुन्ह्यातून कसा झाला आणि ती सुटका कशी झाली तुमची? पोलिसांकडून कसं तुम्हाला ट्रीट करण्यात आलं? नाही, मला पोलिसांकडून खूप घाणेरडी म्हणजे वर्तणूक भेटली, कारण जे आपले दराडे साहेब आहेत त्यांचा अधिकार नव्हता मला मारहाण इतक्या घाणेरड्याशिवाय. एक तुम्ही अधिकारी आहोत, तुम्ही रोडवरच्या बाईला जशा शिव्या देतात, तुम्ही तुमच्या बायकोला असंच बोलतात, तुमच्या बहिणीला असंच बोलतात का? आता ते शब्द मी जर ह्याच्यावर सांगितले तर तुम्हाला सुद्धा कानातनं रक्त नाही. तुम्ही किती खरं बोलताय ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? टेस्ट वगैरे, नार्को टेस्ट हो करू शकता तुम्ही. दोघांची, ती समोरच्या व्यक्ती कोण धोंडे असतील त्यांची, नार्को टेस्ट शिवाय पर्याय नाही ना. तुम्ही किती खरं बोलतात न्यायालय कळेल, पोलिसांना कळेल. 100% मी आत्ताही तुम्ही म्हटले की आज ताई तुमचं नार्को टेस्ट करायची, तर आय एम रेडी. कारण मी खरं बोलते. आणि मी म्हणते माझी करतायत ना, तसं साहेबांची एक नार्को टेस्ट करावं. पहिले माझी करायची नंतर साहेबांची करायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत फार त्रास होत आहे, तुम्ही नेहमी सांगितलेलं आहे, आता बोलत असताना सांगितलं. तुम्हाला आतापर्यंत कोणी त्रास दिलाय का इथे येऊन? कसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे मागच्या 4 महिन्यांमध्ये प्रकरण बाहेर आल्यानंतर? ॲक्च्युअल हे जोपर्यंत नगरमध्ये मॅटर चालू होतं तोपर्यंत होती माझी हॅरेसमेंट. पण जसं तुमच्या बातम्या लागल्या त्यावेळेस फक्त मला एक निरोप आला, ते कोण होते मला नाही माहिती, की कशाला एडेचाळे करते, तुझा विषय तू तुझ्या पद्धतीने जग ना. काय
ते तयार आहेत ना. आणि साहेब पण मला हे बोललेले आहेत, माझ्याकडं ती रेकॉर्डिंग आहे की तुला काय पाहिजे, तुला किती कोटी. मी त्यांना फक्त एकच सांगितलं आहे, मला पैसेच कमवायचे असते तर मला तुमच्या वाटोळं करायला लावणारे लोक मला कोटीने पैसे देत आहेत. मला पैसे नको आहेत, मला न्याय पाहिजे. मला जे तुमच्या भोवतालचे लोक, तुम्हाला माहिती असून देखील तुम्ही डोळे झाकतायत, तुम्ही डोळे उघडा, त्या लोकांना समजून सांगा, मी केस मागं घेते. कोर्टामध्ये तुम्ही तक्रारी अर्ज केला होता, न्यायालयात पोलीस प्रशासनानं अर्ज स्वीकारला नसल्यामुळे तुम्ही सांगितलं की वारंवार मी पोलिसात जात होते, माझी तक्रार पोलिसांनी ऐकून घेतली नाही. तुम्ही न्यायालयातून तक्रार करण्याचा प्रयत्न केला, ते 2 तारखा त्याच्यामध्ये पडल्या न्यायालयाच्या. काय झालं होतं त्या दिवशी, कसं घडलंय, पुन्हा पुढं कसं गेलाय तुम्ही? आता ज्या दिवशी पहिली तारीख होती त्या दिवशी आम्ही दिवसभर थांबलेलो होतो, आर्ग्युमेंट चालू होतं. त्या दिवशी ती काही केस घेण्यात आली नाही. त्याच्यानंतर ज्या कोर्टात आमची केस होती ते कोर्ट सुट्टीवर जाणार होतं. एक 8-15 दिवसाच्या सुट्टीवरून ते आल्याच्या नंतर ते दुसऱ्या कोर्टात गेले माझी फाईल. तर मी थोडंसं कन्फ्यूज होते की बाबा दुसऱ्या कोर्टात का गेले, तर ते मला काही कळालंच नाही. ज्यावेळेस माझे वकील तिथं कोर्टाच्या समोर गेले, त्यांनी इंग्लिशमध्ये ते काय बोलले आणि त्यांनी ते कागद फेकले. माझं म्हणणं कुठलंच ऐकलं नाही, म्हणजे कोर्टाने देखील. न्यायालयात तुम्हाला हजर राहण्याची संधी मिळाली आहे का, तुमची बाजू मांडायला संधी मिळाली आहे का? नाही, बाजू नाही मांडता आली मला काही विचारलंच नाही, माझं एवन नाव सुद्धा विचारलं नाही. मग अशीच केस काढून टाकली कोर्ट? हो, अशीच केस. मात्र न्यायालयाने तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग शोधलेला आहे, पुढे गेलाय तुम्ही आणखी? हो, मी परत औरंगाबाद कोर्टात दाखल केले, माझी कुवत नसताना मी दाखल केले. आता पाहू, न्याय म्हणजे आपण म्हणतो ना, न्यायालयावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. माझा आजही न्यायालयावर विश्वास आहे. मला कुठं तरी न्याय भेटल, नगर कोर्टात नाही भेटला तर औरंगाबाद कोर्टात तरी डेफिनेटली न्याय भेटल. हेतू काय आहे तुमचा, काय साध्य करायचं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कशासाठी हे सगळं चाललंय, सांगता येईल? हो, सांगता येईल ना. मला फक्त हे एवढंच साध्य करायचं आहे, जे माझ्याबरोबर किंवा माझ्या मुलीबरोबर झालं, किंवा ते जे म्हणतात ते व्हिडिओची बाई आहे त्या मुलीबरोबर झालं, तसं अजून कोणाची उद्ध्वस्ती होऊ नये. तसे अजून एखाद्या शेतकऱ्याची किंवा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी त्यांच्याकडे जॉबला गेलेली असेल तर तिची उद्ध्वस्ती होऊ नये. मला दुसरं काहीच साध्य, मला ना राजकारण करायचे, ना मला समाजसेविका व्हायचे, ना मला पैसे कमवायचे. मी माझ्या छोट्याशा कुटुंबात हॅपी. पोलिसांमध्ये आणि न्यायालयात तुम्ही अर्ज करत असताना त्या अर्जामध्ये असं म्हटलं होतं की कुठली तरी एक महिला गायब आहे, अशी मला माहिती मिळते. ते कितपत सत्य आहे, खरं आहे का ते? कोण महिला गायब आहे, पोलिसांना सांगणार आहेत का? पोलिसांनी याबद्दल विचारणा केली का? न्यायालयाने विचारणा केली आहे का? पुढं मांडणार आहात का? कोणती महिला, काय सांगता येईल का? हो, मला माहिती आहे ती महिला कोण आहे, आणि मी न्यायालयात ज्यावेळेस जाणार त्यावेळेस मी ते सगळं दाखल करणार किंवा सांगणार. मी 100% मी पार तिचे ॲड्रेस वगैरे तिचे प्रूफ मी तिथं दाखल करणार आहे की ती अस्तित्वात खरंच नाही आहे. कारण मी तिची खूप शोधाशोध केली. त्यानंतर हे माझं मॅटर झाल्याच्या नंतर मी 3 महिने तिच्या शोधावरच होते, पण मला कुठलाही ठाव ठिकाणा लागला नाही. तिचे नातेवाईक अमकं धमकं मी सगळीकडे शोधाशोध केली, ते अजूनही अद्याप तपासला नाही, अजिबात नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणखी एक महिला होती कुणीतरी, आणि तिला अटक झाली नाही, तुम्हाला दोघांना अटक झाली, तिला अद्यापर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. काय कारण असू शकतं? तेच काही कळना. म्हणजे मला एक मोठा प्रश्न पडतो दादा, की एक तर मला म्हणजे मी त्यांच्या हातात कुठूनच कशीच लागत नव्हते, की म्हणजे मला फक्त ते शोधण्यासाठी हे करत होते, प्रयत्न करत होते, आणि मी नगरमध्ये सापडत नव्हते, म्हणजे मी कुठंच सापडत नव्हते. मी माझ्या कामाधंद्यात मग्न राहायची. आता ही बाई, माझा हा नंबर बंद करता येत नाही, कारण माझा सगळ्या बँकिंगला, मुलांच्या शाळेत हा नंबर असल्यामुळे मी हा नंबर बंदच केलेला नाही. माझा पहिल्यापासून हाच नंबर आहे. तर त्या बाईचे मला पहिले मेसेज आले, मी ते मेसेज फॉरवर्ड केले साहेबांना, मी फॉरवर्ड केले हे 100%, की मला ते मेसेज आले की फॉरवर्ड केले. मी त्याच्यानंतर प्रयत्न केले की त्यांना फोन लावून की बाबा अशी कोण महिला तुमच्याकडे आलती का किंवा काय, कारण ती बाई मला छाती टोकून सांगत होती की मी साहेबांना भेटून आले, मला त्यांनी जेवण ऑफर केलं. नंतर मी त्यांच्या आपलं ह्या दूधसंघाच्या तिथं जे हे आहे त्यांचं ऑफिस आहे तिथं जाऊन भेटले, अमकं धमकं, तिने मला बरंचशा क्लिअरेशन केलं. पण ती बाई कोण आहे, मला ती संडेला भेटायला येणार होती, पण मला शनिवारी पाठच उचललं. म्हणजे रविवारचं माझं भेटणं वगैरे, आणि माझा पोलीस स्टेशनला नंबर असल्यामुळं काही कॉल रिसिव्ह झाले नाही, कदाचित तिने केले असतील तरी. तर माझी तिची काही भेट वगैरे झाली नाही. आणि ज्यावेळेस तिचे मला कॉल येत होते त्यावेळेस मी आपल्या आष्टी पोलीस स्टेशनला राऊत साहेब होते,
त्यावेळेस त्यांना कॉल करून सांगितलं होतं. मी दुसऱ्या आमचे एक पार्टनर आहेत त्यांच्या मोबाईलवर तिला फोन करायला लावला की बाबा माझ्या मोबाईलला काहीच नव्हतं झालं, पण माझ्या मोबाईलला इश्यू झाला, ह्या नंबरवर कॉल कर. मग त्यानंतर त्या नंबरवर कॉल आल्याच्या नंतर मी अर्धा पाऊण तास त्या नंबरवरून बोलले तिच्याशी. आणि त्याच्यानंतर तिने 1-2 वेळेस त्याच नंबरवर कॉल केला. कारण कधी कधी माझा मोबाईल मी टेन्शनमध्ये हे व्हायची तर मी माझा मोबाईल बंद ठेवायची. तर 1-2 वेळेस त्यांच्या मोबाईलवर तिचे कॉल आले. नंतर हे सगळं प्रकरण इतकं म्हणजे चिघळलं गेलं. आणि मग मला त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवणं केलं. तर ही बाई कोण आहे काय, मी त्यांना सांगितलं. मग मी साहेबांना फोन करून सांगितलं की मी दुसऱ्या फोनवर तिच्याशी बोलते, तो नंबर तुम्ही ट्रॅप करा, तुम्ही जसं म्हणले तसं. ते म्हणले मॅडम तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करा. म्हटलं सॉरी दादा, मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून तिच्याशी बोलते. कारण दुसऱ्याच्या मोबाईलला मी कसं रेकॉर्ड करणार ना. बरं उद्या तो माणूस पण म्हणू शकतो ना हा काय प्रकार आहे. तुम्हाला कशासाठी फोन करत होती ती, काय नेमकं कारण होतं? तुम्ही तिला कधी या अगोदर भेटलायत का? तुमची तिची ओळख आहे का? तुम्ही कधी भेटलायत का तिकडे संस्थेमध्ये किंवा मग इकडे नगरला कधी भेटलायत का तुम्ही? आता ती समोर आल्यावर सांगता येईल की मी हिला भेटली की नाही, कारण मी फक्त तिचा आवाजच आणि ऐकला. आवाज पण ओळखीचा नव्हता का? नाही, आवाज पण एकदम तुमच्या ग्रुपमधली नव्हती किंवा मग कधी सोबत होती, कधी भेटलं होतं तुम्ही, असं नाहीये? नाही, मला तिचा आवाज म्हणजे आमच्या म्हणजे जेवढं मी साहेबांच्या जवळ असताना जेवढ्या कारकिर्दीमध्ये आम्ही ज्या लोकांना भेटले, ज्या महिलांना भेटले त्यापैकी तो आवाज नव्हता. हा आवाज थोडासा रफ जेंट्स सारखा होता, जरा रॅश आवाज होता. बाईच होती पण रश टाईप बोलत होती ती थोडंसं. म्हणजे तो आवाज मला काय ओळखीचा वाटला नाही. मग त्यानंतर मी साहेबांनाही विचारणा केली, पण त्यांनी त्यावेळेस माझे काही कॉल उचलले नाही. माझं त्यांचं कुठलंच बोलणं झालं नाही. त्यावेळेस मी टकलेंना फोन केला, माझ्यावर त्यांनी अर्ज दिला माझ्या विरोधात. टकलेंचं माझं बोलणं झालं तर त्यांनी ताई मी क्रेशरवर आहे, मला काही साहेबांचं सध्या माहिती नाही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग मला दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं. तर मी सकाळी 7 वाजताच पुण्याला माझं शूट चालू होतं. मी पुण्याहून तिथं गेले, मी बोलले सगळं. साहेबांनी 4 वाजताचा टायमिंग दिला, त्यांना मी बीडला आलो. मी त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. त्यांनी बी मला जे मागितलं, जर दादा मी खंडणी मागते किंवा मी गुन्हेगार आहे तर मी स्वतःहून कशाला पोलीस स्टेशनला हजर होईन. ठीक आहे, आता कोतवालीवाल्यांनी मला उचललंय पण तुम्ही आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा. त्यांनी मला रात्री 8:30ला फोन केला. मी दुसऱ्या दिवशी 10ला मी तिथं आष्टी पोलीस स्टेशनला दिवसभर होते. असं नाही की मी बाबा पळकुटी आहे किंवा पळ काढलाय. जर आरोपी असते तर मी पोलीस स्टेशनला गेलेच नसते ना आता. आणि मी माझं सदर म्हणणं दिलंय, तिथं तुम्ही माझे अर्ज पण पहा. आणि मला ह्यांच्या पैशाची घेणं देणंच नाहीये, कारण मला काही राजकारण करायचं नाही किंवा मला कुठं लय मोठं VIP व्हायचं नाहीये. मी माझ्या छोट्या कुटुंबात हॅपी आहे. त्याच्यामुळे मी त्यांना कुठलीही खंडणी मागितलेली नाही, पहिली गोष्ट. आणि त्यांचं म्हणणं आहे ना की हिने खंडणी मागितली किंवा आम्ही हिला खंडणी दिली तर ह्यांनी प्रूफ करावात की तुम्ही कॅश स्वरूपात दिली, तुम्ही कितीच्या नोटा दिल्या किंवा तुम्ही माझ्या अकाउंटला टाकले, कसे टाकले, तुम्ही दाखवा ना. ते जे व्हिडिओ तुम्हाला दिले होते आणि तुम्ही नंतर सोपवले त्यांना, काय होतं त्याच्यामध्ये, कसला प्रकार होतो तो, काय? आता ॲक्च्युअल हा अशील व्हिडिओ व्हायरल झाला तो त्यांचा. आणि त्यावेळेस बांगर साहेब होते, मग त्यांचे PA. त्या पिरियडला हा व्हिडिओ झालेला होता. तर मी काय तो व्हिडिओ पाहिलेला नाही. म्हणजे त्याच्यात काय प्रकार आहे ते फक्त म्हणले की तुझ्यावर माझा विश्वास आहे, हे दुसऱ्या कोणाच्या हातात नाही ठेवू शकत. त्यांनी माझ्याकडे ठेवलं होतं आणि मी ते तसंच ठेवलं होतं. त्यांनी जी पॅकिंग दिली ना ती पॅकिंगच त्यांनी फोडली इथं नगरच्या फ्लॅटवर. त्यावेळेस मी, टकले आणि साहेब आम्ही 3घच फ्लॅटमध्ये होतो. चौथं माणूस तुमच्या त्यांनी जशी पॅकिंग केलेली ती त्यांनी फोडली, मग तुम्हाला का त्रास देतात ते? तशीच पॅकिंग त्यांनीच फोडली, त्यांनीच केलेली पॅकिंग त्यांनीच फोडली, तर तुमच्याकडे असण्याचा व्हिडिओ काय कारण आहे? उद्भवतच नाही प्रश्न. पण ती जी कोण बांगर आहे किंवा ते बांगरच्या आधी 1-2 फोन यायचे आम्हाला, काहीतरी दिव्या का दिवक असं काहीतरी नाव होतं. तो हिंदीत बोलायचा. माझ्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग आहेत. माझ्या मोबाईलचं आता हे झालंय, पण मी तुम्हाला त्या रेकॉर्डिंग देईन. त्या पिरियडला माझं त्यांचं साहेबांचं जे बोलणं झाले ते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यावेळेसही मला खूप हॅरेसमेंट झाली, मला जीवे मारण्याच्या धमक्या, अमकं धमकं. मग मला हे कळत नाही, साहेब म्हणतात मी काय करत नाही, मग हे करतं कोण? मला विनाकारण का त्रास द्यायचं? बरं साहेबांच्या व्यतिरिक्त फक्त टकल्यांना, त्यांचं जेव्हा तुमच्यावरती हल्ला करतात तेव्हा काय सांगतात ते, काय करा म्हणतात तुम्हाला, कसं नमवतात ते, काय करतात? आता ज्यावेळेस माझ्यावर आता हे केस भानगडी चालू झाल्यापासून ते मला फक्त म्हणते ह्या गोष्टीतून तू लांब राहा, नाहीतर तुला माहिती काय होणार आहे. काय म्हणजे काय संपवलं जाईल? एक तर तुला पोलीस स्टेशनमध्ये सडवलं जाईल, असा एखादा गुन्हा टाकू तुझ्यावर, एक तर नारकुटीमध्ये गुतवू तुला किंवा ड्रग्स अँड ड्राईव्हमध्ये गुतवू, कशातही. आणि तुला रस्त्याने चालता तुला एखादं ड्रग्सचं इंजेक्शन द्यायला वेळ लागणार नाही किंवा तुला म्हणजे नारकुटीमध्ये गुतवायला तुझ्या घरात जर 10-20 किलो माल आम्ही आणून टाकू,
आणि आम्ही पत्रकार बोलून तुम्हाला कसं गुतवायचं त्या पद्धतीने गुतवू, पण तुला संपू. त्यावेळेस तुझ्या पोरींचं रक्षण कोण करणार? मग तो विचार कर. असं तू ह्या केस म्हणजे मला ते जीवे मारण्याची धमकी नाही देत की तुला ह्या अशा काहीतरी प्रकरणात गुंतवणार. कारण मागच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस बातम्या लावायचं चालू केल्या त्याच्यानंतर त्यांनी मला 1-2 वेळेस असे कॉन्टॅक्ट केले. त्याच्या आधी मला रस्त्यावर अडवणं, मला एस पॅलेस पैसे पण माझ्यावर हल्ला झाला होता त्या पिरियडला. माझी ती पण कंप्लेंट आहे पोलीस स्टेशनला कोतवालीला. मला एवढं बेदम मारहाण झाली, माझं हे हाड फ्रॅक्चर झालं होतं, माझं नाक फ्रॅक्चर, माझ्या नाकाला पण सर्जरी. मला त्यावेळेस कळालं नाही की हा काय प्रकार आहे. 2-4 वेळेस माझ्यावर जेव्हा पण मी म्हणायचे विनाकारण असं का होते, कारण मी त्यांचे कामं सोडल्याच्या नंतर माझ्याबरोबर हा प्रकार झाला 2-4 वेळेस. त्याच्यानंतर मला इथं कायनेटिक चौकात पण उडवण्यात आलं. त्यावेळेस माझ्या भावाची बुलेट होती, त्यांनी नवीन घेतली म्हणून मी चक्कर मारायला गेले, मला त्या बुलेट सकट उडवून दिलं. तर त्यावेळेस माझा गुडघा फ्रॅक्चर झाला, माझा हातपाय फ्रॅक्चर झाला. आजही माझ्या तोंडावर हे रॅशेस आहे ते पूर्ण हे सोलून गेलं. मग नंतर थोडीशी चौकशी करण्यात आलं, मग आम्हाला माहीत झालं की हा प्रकार इकडून होतोय. आणि मी त्यांना कुठली खंडणी मागितली नाही, मला मागायची गरजही नाही. तुमचे इतके चांगले पैसे आहेत ना की ते एखादं सत्कर्म करून 7 जन्माचं पुण्य घेऊन आलेला असलं माणूस ना तरी तुमचे 10 रुपये वापरून आहे ना त्याला नरकाच्या व्यातना भोगावं लागतील. जी त्याच्यामुळं मी तुमच्या एकही रुपयात, मला तुमचा 1 रुपयाही नको आहे. मला तुमचं कुठलं काही राजकीय करायचं नाही किंवा राजकीय पद मला घ्यायचं नाही आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जगा. मला फक्त न्याय पाहिजे किंवा इथून पुढच्या ज्या महिलांवर अन्याय होणार आहे किंवा होतोय मला तो थांबवायचा आहे. ह्या 4-2 जणांना येसन पडली की बाकीचे लोक आपण मग त्या सावध होते की एखाद्या बाईच्या आयुष्याशी खेळणं एवढं सोपं नसतं. आणि मग तुम्ही राजकीय वर्तुळातून किंवा शिक्षण संस्था आहेत म्हणून तुम्ही कुठल्याही बाईचा फायदा घेतायत हे चुकीचं आहे. मग कुणीही असू, मी असू, माझी मुलगी असू किंवा अजून जगातल्या पाठीव, जसं आज माझ्या मुलीवर बितल्यावर मला कळतंय की काय होतंय, तशा लोकांच्या मुली त्यांचे पण जीव आहेत, त्यांचे पण हे आहेत ना, त्यांना बहीण आहेत, भाऊ आहेत, आई आहेत, वडील आहेत. असे कितीतरी आष्टीमध्ये कितीतरी प्रकरणं येतं. जर हे उघडकीस जर केले तर मला नाही वाटत की भविष्यात कुठलाही राजकीय नेता किंवा शिक्षण संस्थेवाले कुठल्या बाई संघ चुकीचं वागते. जी खरंच एखादी महिला आहे तुम्ही उल्लेख केलेली ती गायब आहे, तुम्हाला वाटत नाही असं तुम्ही गायब व्हाल, तुम्हाला हे बलाढ्य लोक संपवून टाक असं वाटत नाही? वाटतं 100%. मी दादा तरी सुद्धा का करताय तुम्ही सगळं? फक्त न्याय पाहिजे. जे माझ्या मुलीवर बित्ती आज मला कळतंय की आज एक मुलीची इज्जत काय असते ते मला. आज मी माझ्या मुलीची इज्जत कुठल्याच पद्धतीने खराब होऊन द्यायचे प्रयत्न म्हणजे वाचवायचे प्रयत्न करते की नाही हिला नाही डाग लागला पाहिजे, आपलं काय व्हायचं ते होऊ देत, मी मेले तरी चालत. तसं बाकीच्याही आईवडिलांना वाटत असेल ना असं. त्याच्यामुळं आणि मला मरण्याची भीती नाही वाटत दादा. मी म्हणते ना त्यांनी खरंच मला संपवत, मी त्यांचे आभारी राहील. मी ह्या व्यातनं जगता जगता मी कंटाळले. एक तर त्यांनी मला 100% संपवत, माझी खरंच विनंती आहे त्यांना, पण संपवताना आमचं अख्खं कुटुंब संपवत एवढंच सांगेल. आणि ह्या धमक्यांना पोलीस स्टेशन तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करता, 50 करा, 100 करा, कोर्ट नाही मागणार तुम्हाला, प्रूफ नाही मागणार. काय प्रूफ देणार आहेत तुम्ही? बरं जरी झालं समजा खोटे तुम्ही प्रूफ बी उभा केले, किती वर्ष शिक्षा होईल दादा मला? 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. जो पत्रकारितेतला स्थानिकचा त्याचा कसा रोल होता? त्याच्यामार्फत काही खंडणी मागितली होती का? तुम्हाला त्यांनी कशी मदत केली? काय नेमकं त्यांचं कसं कनेक्शन होतं? फक्त बातमीपुरता संपर्क होता की वेगळं काही होतं? हो, बातमीपुरता संपर्क होता. ॲक्च्युअली मी ज्यावेळेस विषप्राशन केलं होतं त्यावेळेस मी हॉस्पिटलला होते. त्यावेळेस मी थोडंसं म्हणजे मेंटली डिस्टर्ब झालते, तर ते झोपेच्या गोळ्या वगैरे असल्यामुळे मी चावळत होते. त्यावेळेस त्यांचं कोणीतरी माणूस आलेला होता तिथं, त्यांनी माझ्या मिस्टरांना चौकशी केली आणि हे सगळं प्रकार मला त्यांनी नंतर सांगितलं माझ्या मिस्टरांनी. त्याच्यानंतर ते भैयासाहेब आले. त्यांचा माझा वैयक्तिक पहिले कधीच भेट नव्हती, गाठ नव्हती किंवा त्यांचा माझा काही कुठलाही संबंध नव्हता. ह्या बातमीपासूनच त्यांनी माझी न्यूज लावली, बस एवढाच संबंध होता. ते आले, मला एक भाऊ म्हणून त्यांनी माझ्या बातम्या लावल्या, त्यांनी मला विचारपूस केली आणि मी जे सांगितलं त्याच त्यांनी बातम्या लावल्या. बातमीपुरतीच ओळख आहे का पहिल्यापासून हे बॉक्सरची तुमची ओळख आहे? नाही, बातमीपुरतीच. ज्यावेळेस माझं हॉस्पिटलचं मॅटर झालं त्याच्यानंतरच त्यांची माझी ओळख झाली. असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा त्यांचा कधीच काही संबंध नाही. कुठले नगरचे कुठले आहेत ते असं म्हणतात नगरचे आहेत, पण मला ते एक्झॅक्ट तेही सांगता यायचं नाही की ते राहतात कुठे हे बी नाही सांगता यायचं. फक्त बातमीपुरता याच्यापेक्षा वेगळा काही संबंध नाही आहे तुमचा? काहीच नाही. तिकडे पलीकडे तिकडून आष्टींकडून धोंड्यांकडून काही संपर्क आहे त्यांचा, असं काही आहे का? असू शकतो, काही नाही सांगता येणार. तिकडून जर असेल तर नाही, म्हणजे माझी त्यांची ओळख आष्टीकडून नाही. आष्टीकडून त्यांची माझी नाही ओळख. मला त्यांनी फर्स्ट टाइमच हॉस्पिटलला पाहिलं.
ज्यावेळेस भैया साहेब म्हणजे फक्त भैया बॉक्सरनी बातमी दिल्यामुळे भैयाला अडकवलं असं काय आहे? हो, भैयांना बातमी दिल्यामुळं त्यांना असं म्हणण्यात आलं की बाबा तुझं ते ऐकते, तुझ्या शब्दाला माने, तू मिटव, तिला काय पाहिजे ते पहा. तर त्यांनी तिला काहीच पाहिजे नाही. त्यावेळेस त्यांनी मला फोन लावले, माझ्याकडे त्या रेकॉर्डिंग आहेत, मी तुम्हाला त्या पण देईन नाही का भैयांची. माझं ते साहेब बोलत असताना, भैया बोलत असताना मला भैया म्हणत होते की ते नंबर रेकॉर्डिंग करू नको, पण मला माहिती होतं काय होणार आहे याच्यात, म्हणून मी ते रेकॉर्डिंग केलेले आहेत. भैया साहेबांनी मला उलट समजून सांगितलं की बाई की जाऊ देत, ते माणूस अर्धा मसून वाट्यात गेला, अर्धा. तुम्ही म्हटलं ठीक आहे भैया साहेब, तुम्ही म्हणतात तर मी केस पण मागं घेते, पण माझ्या मुलींची सिक्युरिटी त्या जबाबदाऱ्या, माझ्या मुलीचं 2 वर्ष वायाला गेले, त्याची भरपाई कशी होणार? माझ्या मुलीचं शिक्षण तुम्ही करून देणार, परत तिचे 2 वर्ष गेलेले भरून देणार, ती नॅशनलला गेली असते, आज ती MPSC UPSCची तयार करत होती, ते तिचे दिवस भरून येणार. आणि माझ्या मुलींची सिक्युरिटीचं काय? माझ्या सगळ्यात महत्त्वाचं मला सिक्युरिटीचं होतं की माझ्या मुलींना काही उद्या शाळेत गेलो तर उद्या काही बी, आणि मला धमक्या येतच होत्या ना की तुझे मुलं शाळेत जातात तिकडूनच गायब. दादा मी महिनाभर शाळेत पोरं पाठवले नाही, तर तुम्ही नसन तर आजही जाऊन माझ्या मुलांचं डस्टर चेक करा. 2 महिने माझ्या मुलं शाळेत नव्हते, माझं हे मॅटर झाल्याच्या नंतर त्या भीतीपोटी माझ्या मुलांचे करिअर हे खराब होत नाही. आणि आज तुमच्या लेकराचं तुम्हाला भवितव्य दिसते. आज तुम्ही लोकांच्या पेशी म्हणतात की माझ्या अपंग मुलाचा विचार करा. शाळेमध्ये तुम्ही 2003 पासून होता 17 पर्यंत, असे काही प्रकार पहिल्यापासून घडत होते? काही तुमच्या कानावर आलं होतं? काही माहिती होतं? कसं घडलं होतं? त्यावेळेस मला कामाची खूप गरज होती. माझ्या 2 नंबरच्या मुलीचा अपघात झाला होता, नुटकंच हॉस्पिटल झालं होतं, आणि मला आर्थिकची खूप गरज होती. आणि मला त्यावेळेस काय एक 10,000 रुपये पॅकेज भेटत होतं, म्हणजे जाणं येणं अमकं धमकं भत्ता बित्ता असं धरून. पगार होता 7,000, असे 10,000 रुपये भेटायचे. मी पाहायची की नवीन मुली येत आहेत जात आहेत, तर मला स्टार्टला असं वाटलं की कॉलेजच्याच मुली येत आहेत जात आहेत नाही का. मी एवढं काही लक्ष दिलं नाही, 2-3 वर्ष मी काय इग्नोर केलं. पण नंतर त्यांचा जसा माझ्या कामावर विश्वास बसत गेला की त्यांनी पाहिलं की ही एक शब्द 2 ठिकाणी करत नाही, किंवा हिला बाकीच्यांचं घेणं देणं नाही, कागद उचलायचा नेऊन द्यायचा आणायचं एवढंच हिला घेणं देणं. त्यांनी ते पाहिलं, माझा प्रामाणिकपणा पाहिला त्यांनी. म्हणजे टेस्ट पण घेतले असते ना, ते राजकीय लोक पैसे पाणी देऊन आमत पाहतात. मग त्याच्यानंतर मला त्यांनी पुन्हा मुंबई, त्यांचे जे घरं आहेत, मुंबईचा फ्लॅट किंवा पुण्याचा फ्लॅट, अशा ठिकाणी मला घेऊन जायचे की चल माझ्याबरोबर. तर मी ठीक आहे साहेब. किंवा मी नगरला असताना ते पुढं गेलेले असले तर मॅडम तुम्ही उद्या मुंबईला येत आहे? जी साहेब. कसं? गाडी करा, मी पैसे देतो आल्यावर. जी साहेब. मग अमक्या ठिकाणी थांबा, तिथे एक मॅडम आहेत, त्यांना गाडीत टाकून आणा येताना, नंबर घ्या. नंबर द्यायचे. मला काय माहितीच नाही, स्टार्टिंग मला काहीच कळालं नाही. मग नंतर एक दिवस असंच आम्ही परत येताना मी त्या मुलीकडं पाहिलं तर थोडंसं मला वेगळं वाटलं. मी तिला विचारलं, म्हटलं का गं, मी तुला 2-3 वेळेस पाहिलं, नेमकं काय गोंधळ आहे, तुझं काय काम आहे? आणि ती लागली हसायला. मग तिने मला सांगितलं की अहो मॅडम तुम्हाला माहीत नाही. म्हटलं नाही. म्हणे असं. मी तिथं दादा फक्त अशी शांत झाले, स्तब्ध झाले, काहीच बोलले नाही. बरं आता मोठ्यांच्या पुढं बोलणार कोण? मी शेवटी त्यांचं कामगार, चाकरच. बोलणार काय? मला तर गरज होती, कारण माझे लेकरं सांभाळायचे होते मला. आणि बरं मी काय आष्टीमध्ये कंटिन्यू नव्हते. मला जेव्हा फोन येईन तेव्हाच माझ्याकडं काम असायचं, किंवा इलेक्शनच्या परेडला काय असेल, प्रचाराचं हे एवढंच काम बस. याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही हे करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये भागीदार आहेत असं वाटत नाही तुम्हाला? हो, मी त्या पापाला 100% भागीदार आहे. कारण मी हे सगळं पाहत असताना मी डोळे झाकले. ती माझी सगळ्यात मोठी चुकी झाली. कदाचित मला त्यावेळेस ही डेअरिंग यायला पाहिजे नव्हती, जसं मी आज आवाज करते. पण दादा काय असतं माहिती का, परिस्थिती जेव्हा आपल्यावर येते तेव्हाच आपण रिॲक्ट होतो, असं झालंय का ते सगळं? नाही, असं नाही म्हणता यायचं. त्यावेळेस राग येत होता, खूप येत होता, म्हणणं पण वाईट व्हायचं. 2 दिवस करमतही नव्हतं असा काही प्रकार पाहिला. पण त्या क्षणाला कधी कधी असं वाटायचं की आपली परिस्थिती सगळ्यात जर घाण असेल ना दादा, तर परिस्थिती लेकरं जगवायचे होते बस. लेकरांसाठी सगळ्या गोष्टी आहेत ना, पाहत असताना सुद्धा मी डोळे झाकून घेतले. आणि ती सगळ्यात मोठी. त्यावेळेस खरंच मी जर माझ्या मुलांचा विचार नसता केला तर आज कमीत कमी 10-20 लोक किंवा मुली वाचल्या असत्या. यापेक्षा वेगळं काही सांगायचं आहे आणखी? तुम्हाला काही बोलायचं आहे? तुमच्या मनात आहे सगळंच राहिले? माझ्या मनात तर लई काही आहे दादा. म्हणजे बोलायचं म्हटलं तर एवढं काही बोलू शकते. फक्त मी एवढंच सांगेन की ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि ह्या ज्या बायका आहेत त्यांना न्याय भेटायला पाहिजे. कारण माझ्यासारख्या खूप महिला आहेत, खूप. फक्त परिस्थितीने किंवा काही ह्या तुमच्या पैशाच्या जोराखाली ह्या दाबल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाईट ह्याचं वाटलं
त्या बॉक्सर भैयाचा त्यावेळेस काही रोल नसताना फक्त त्यांनी मला मदत केली ती. जर एखादा चांगला माणूस जर उभा राहतोय आणि तुम्ही त्याचं सुद्धा मुंडकं दाबताय, मी तुमच्या एवढे नालायक तुम्हीच. तुमचा नालायकपणा किंवा तुमच्या चुका झाकण्यासाठी तुम्ही कोणालाही धमक्या देत सुटलात. इवन माझ्या मोबाईलवर कोणाचा फोन जरी आला तरी तू याला फोन का केला, अरे माझे काम आहेत. असं थोडीच आहे की तुमच्यामुळं. आणि ह्यांनी हा घाणेरडा प्रकार, ह्यांचे हे 4-2 पट्टू आहेत ना, ह्यांच्या खरंच कायद्याने मी विनंती करते, खरंच कायद्याला किंवा शासनाला. तुम्हाला यश येईल, तुम्ही सांगितलं आता औरंगाबाद न्यायालयात गेला, यश येईल तुम्हाला, हे सगळं पुरलाल तुम्ही. हे दादा, प्रयत्नांगी परमेश्वर, प्रयत्न तर चालू येतं. आता माझी एवढी बी मोठी काही परिस्थिती नाही, तुम्ही डोळ्यांनी पाहताय, पण पाहू, प्रयत्न तर करते. परमेश्वर बरोबर आहेत, तुमच्यासारखे 2 लोक आहेत सोबत उभा. काय होईल ते पाहू. आता त्यांच्या ताकदीपुढं तर मी शून्य आहे. म्हणजे कदाचित मी ह्याच्यात संपल किंवा माझा अपघात होईल किंवा एखाद्या नार्कोटिक केसमध्ये मला ते गुंतवतील, काही होऊ शकतं याच्यात. मला नाही वाटत मी टिकल, पण हरकत नाही. हां, प्रयत्न करायला हरकत नाही. कारण जर एखाद्या मुंगीने ठरवलं की हा डोंगरच पोखरायचा आहे, तर ती मुंगी डोंगर पोखरून टाकते. जरा मोठा श्वास घ्यावा लागणार आहे, कारण तुम्ही ऐकलं असेल आत्तापर्यंत की हा सगळा प्रकार नेमका काय होता. मराठी महाराष्ट्र नेहमी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मराठी महाराष्ट्र पहिल्यापासून यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतं, पण कधीकधी बातमीमागची बातमी आणण्यासाठी कधीकधी या बातमीमध्ये इन्व्हॉल्व असणारे पीडित लोक यांना फार मोठा धोका असतो. आणि धोका असल्यामुळं कधीकधी बातम्या टाळल्यासुद्धा जातात. मीही टाळलेले आहेत. यांना काही धोका होऊ नये, बातमी खरी असते, मात्र यांना काही धोका होऊ नये, काही इजा पोहोचू नये, त्यासाठी काही बातम्या थांबवल्या होत्या. आणि त्यासाठी यांची इंटरव्ह्यू जो आहे तो घ्यायचं थांबवलं होतं. म्हणजे मुळामध्ये प्रकार नेमका काय आहे हे मला यांच्या तोंडून ऐकायचं होतं. यांनी जे अर्ज दाखल केले होते, यांनी जे कोर्टामध्ये प्रकरण चालवलं होतं, तक्रारी दिल्या होत्या, त्यावरून मराठी महाराष्ट्र साधून जे आहे ती बातमी पत्र बनवली होती. मुळामध्ये एखाद्या व्यक्तीवर कुणी आरोप करत असेल आणि ते धादांत खोटे असतील तर माणूस इथपर्यंत येईपर्यंत कुणावरही आरोप खोटे करणार नाही, हे यामधून सिद्ध होऊ शकतं. किंवा मग असं मला म्हणता येऊ शकतं, मलाच नाही तर अनेक लोकांना म्हणता येऊ शकतं. आपल्या कुटुंबावर बेतलं जाईल, आपल्या कुटुंबाचं सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल, आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. अशा सगळ्या गोष्टी होईपर्यंत तरी कुणावर कुणी खोटे आरोप लावणार नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कळलं असेल मागच्या 15 ते 30 मिनिटांमध्ये की हा सगळा प्रकार नेमका काय होता. हा सगळा प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या कानाने हा प्रकार सगळा ऐकलेला आहे. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाला पहिल्यापासून लावून धरत आहे. सदरील धोंडे आहेत, त्यांच्यावर काय आरोप झालेले आहेत, काय सत्यता आहे. 2003 ते 2017 सदरील महिला त्यांच्यासोबत होती, तिथं कार्यालयामध्ये होती, त्यांच्या शाळेशी संबंधित होती, निगडीत होती. महिला कुठून कुठं न्यायच्या, काय करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि जर त्या खोट्या असतील तर त्यांची नार्को टेस्ट करावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. नार्को टेस्ट नंतर तर दोघांची नार्को टेस्ट झाल्यानंतर कोण खरं आणि कोण खोटं बोलतं हे सुद्धा कळेल. जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्या खंडणीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी अनेक जे आहे ते हल्ले त्यांच्यावर करण्यात आले. आमच्या वाटेला जाऊ नका, आम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करू, आम्ही तुम्हाला संपवून टाकू, आमचं राजकीय करिअर बर्बाद करू नका, हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी सांगण्यात आला होता. इथले तपास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याकडून कुठलीही माहिती न घेता मराठी महाराष्ट्राला फोन करतात. मला कोकाटे मॅडम आहेत, त्यांनी मला फोन केला की तुमच्याकडे काय माहिती आहे, मला तपास करण्यासाठी मदत होईल. सदरील महिलेकडे भरपूर माहिती आहे, ती घ्या, मराठी महाराष्ट्राला कशाला फोन करताय. हा सगळा प्रकार आहे. पोलिसांना माहिती घ्यायची नाही आहे, मी काय करतो हे जाणून घ्यायचं आहे. मात्र हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींवर सामान्य माणूस गुडघे टेकतो, हे नेहमी आम्हाला पाहावं लागलेलं आहे. बोलत असताना सांगितलं की माझं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, माझे लेकरबाळ संपवले जाऊ शकतात, मलाही उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं. शेवटी बोलत असताना सांगितलं की मलाच नाही तर माझं कुटुंब सगळं संपवा, मग तरी तुमच्या विरोधामध्ये कुणी लढणारं तयार राहणार नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मला पोलिसांकडून अपेक्षा आहे, न्यायालयाकडून अपेक्षा आहे आणि खास करून यांच्या सुरक्षेसाठी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आवाहन करणार आहे. मलाही धोका आहेच, यांना धोका आहे याचा अर्थ मलाही धोकाच आहे. मी माणूस आहे, माझ्याकडेही बंदुका गोळ्या घालायला नाही आहेत. मला कुठेही, मला इकडून बीडमधून इथं यायचं आहे, बीडमधून पुणे, मुंबई कुठेही जायचं आहे, पाळत राखून काहीही केलं जाऊ शकतं. तरीसुद्धा मी कोणाला एखाद्याला न्याय देण्याचा असेल तर जीव धोक्यात घालून नेहमी प्रयत्न करतो आणि तसंच हा सगळा प्रकार आहे. आणि हा प्रयत्न आहे मला सगळ्या लोकांना या ठिकाणावर आवाहन करायचं आहे, खास करून पोलीस प्रशासनाला आवाहन करायचं आहे. बोलत असताना त्यांनी सांगितलं की जर तुमचा हा इंटरव्ह्यू ही बातमी लागली तर लगेचच माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि गुन्हा दाखल कसा होतो हे आम्ही यांच्याच प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, 4 महिने झाले, कुठलाही पुरावा सिद्ध झालेला नाही.
ज्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दुसरी एक कुठली तरी महिला होती, तिला अटक झाली नाही. का अटक झाली नाही? यांना 24 तासाच्या आतमध्ये अटक झाली. आणि हे कार्यचक्र कसं पैशाच्या जोरावर किंवा मग एखाद्या नेत्याच्या सांगण्यावर कसं चक्र जे आहे ते गतीनं फिरू शकतं, या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य म्हणजे यांना सुरक्षा मिळणे. भविष्यामध्ये मराठी महाराष्ट्र हा इंटरव्ह्यू व्हायरल झाल्यानंतर, बातमी लागल्यानंतर सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि नंतर सुद्धा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं सुद्धा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माझ्या कुटुंबाची सुरक्षा आवश्यक आहे. मला या ठिकाणाहून न्यायालय असेल, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासनात पोलीस अधीक्षक असतील, या सर्वांना मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे. या चुकीच्या असतील तर यांच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जर नसतील तर यांच्या विरोधामधले कोणते जून चुकीचे आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कायदेशीर पद्धतीनं कारवाई होणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणाहून मराठी महाराष्ट्र सांगणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.